सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे अतिशय महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते सलग 4 टर्म आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांनी आपल्या विजयाचा जोरदार पंच विरोधकांवर मारला आहे। त्यांचे व सर्व समाजामध्ये असलेले चांगले संबंध आणि त्यांचा मितभाषी स्वभाव हा त्यांच्या विजयाचे गणित सांगता येईल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांना मात्र पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे। एकूणच वातावरण पाहता या मतदारसंघात यंदा बदल होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। भारतीय जनता पार्टीचे अनेक माजी नगरसेवक महेश कोठे यांना मिळाले होते। त्यामध्ये माजी नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील यांचा समावेश होता। भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी सुद्धा बंडखोरी केली होती। त्यामुळे मतविभाजन होऊन कोठे यांना फायदा होईल असे चिन्ह होते, पण या विजयाने हे सर्व फेल केले। या मतदारसंघात कोठे आणि पुरुषोत्तम बर्डे यांचा वाद पाहायला मिळाला होता। कोठे यांनी बर्डे यांच्यावर थेट आरोप केल्याने शिवसेना त्यांच्यासोबत दिसली नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बिच्चू प्रधाने यांनी उघडपणे कोठे यांना पाठिंबा दिला, पण त्याचा कोणताही फायदा झाला नाही। शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे यांच्यामुळे मराठा समाजाची मते विजय देशमुख यांना मिळण्यास मदत झाली। तसेच काँग्रेस पक्षाची नाराजी सुद्धा कोठेंवर दिसून आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेडकरी समाजाचे नेते आनंद चंदनशिवे यांचा निश्चितच विजयकुमार देशमुख यांना फायदा झाल्याचे पाहायला मिळते। विजय मालकांसाठी चंदनशिवे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती। विजयकुमार देशमुख यांचे मुस्लिम, आंबेडकरी, मातंग या समाजासोबत असलेले चांगले संबंध तसेच पद्मशाली आणि लिंगायत समाजाने त्यांना पुन्हा दिलेली साथ, त्यामुळे त्यांचा विजय सुखकर झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।